we will get into our chapter number 3. I think I should be audible. The screen should be visible to you. Can somebody respond? Okay. All right. So Unit 3 is dedicated for data analysis and mining. In Unit 1, we have been through different architectures. In Unit 2, we have seen parallel databases. And this Unit 3 is ideally dedicated for data analysis and mining. So you all are aware about the term data. It is raw sort of information. You are aware about the term analysis. Analysis ला काय म्हणतात मराठीत? पृथक्करण किंवा आपल्याकडे असणाऱ्या डेटाचा वेगवेगळ्या पद्धतीने मांडणी, ज्याच्यातून आपल्याला काही इन्फरन्सेस काढता येतील. इन्फरन्सेस म्हणजे कळतंय? Inferences are nothing but the analysis that we can achieve through different sort of tables and data that are available. And final term in the title of this particular chapter is mining. Mine करणे म्हणजे you are all aware about this term. Gold mining होतं, आयर्नचं मायनिंग होतं, किंवा असे प्लॅटिनमचं मायनिंग होतं, महत्वाचे एलिमेंट्स आहेत, किंवा कोल माइन्स असतात, कोळसा खाणी पण असतात. बऱ्याचशा मूवीज मध्ये किंवा न्यूजपेपर रिपोर्ट्स मध्ये आपण या मायनिंग बद्दल बरंच पाहतो. आपल्या शेजारचीच 2 राज्य आहेत, आंध्र प्रदेश, कर्नाटका. इथे मोठ्या स्केलवर कोल मायनिंग चाललेलं असतं आणि त्या कोल मायनिंगच्या मोठमोठ्या क्वॅरी असतात आणि त्याच्यातून कोल माइन केला जातो. तशाच गोल्ड माइन, भारत या देशाला पूर्वी सोने की चिडिया म्हणायचे. अर्थात सध्या बऱ्याचशा आपल्या इंडियावरच्या लूटमारीमुळे आपल्याकडे तितकंसं सोनं नाहीये कम्पेअर्ड टू अर्लियर टाइम्स. सध्या साऊथ आफ्रिका 1 नंबरला आहे, साऊथ आफ्रिका गोल्ड मायनिंग मध्ये. आणि मायनिंग करणं म्हणजे रॉ क्रूड एलिमेंट्स किंवा रॉ क्रूड मटेरियल मधून आपल्याला पाहिजे ती इन्फॉर्मेशन, किंवा गोल्ड, सध्याच्या आपल्या चर्चेमध्ये घेऊयात आपण गोल्ड, किंवा असेल सिल्वर, किंवा आणखीन प्लॅटिनम, किंवा ब्रॉन्झ, आणि असे बरेचसे एलिमेंट जे माइन केले जातात वेगवेगळ्या बिझनेसेससाठी, वेगवेगळ्या मॅन्युफॅक्चरिंग साठी. अल्युमिनियम पण बनवला जातो वेगवेगळ्या कॉम्बिनेशन मधून. तर याला म्हणलं जातं मायनिंग. मायनिंगला आपल्याला मराठीत म्हणता येईल उत्खनन, आणि अनालिसिसला मराठीत आपल्याला म्हणता येईल पृथक्करण. सो हे पृथक्करण आणि उत्खनन कशाचं आहे? तर डेटाचं आहे. इथं काय आपल्याला गोल्ड माइन करायचं नाहीये, किंवा कोळसाचं मायनिंग करायचं नाहीये, किंवा सिल्वर, प्लॅटिनम, ब्रॉन्झ अँड एन नंबर ऑफ अदर एलिमेंट्स. याचं कशाचं आपल्याला पृथक्करण आणि अनालिसिस म्हणजे काय म्हणता येईल मायनिंग, उत्खनन आणि पृथक्करण हे करत बसायचं नाहीये. वी आर ऑल कन्सर्न्ड अबाउट द डेटा अनालिसिस, and this is the term that we have to understand throughout this entire chapter. And I hope you're clear with the ideas, what is basically meant by data analysis and what is basically meant by data mining. Already you have understood, you have learned these terms in your earlier diploma years or in your earlier life, but still, for the sake of understanding meaning of the title of the chapter, we have cautiously understood each and every term in a greater detail. So data, we are aware, analysis is the term and its meaning that we have understood now, and mining also we have understood. So let's say if there is a data of 75 students of BCSE Division B right in front of me, then I can analyze the data. How many people are above 60? How many people are above 55? How many are girls? How many are boys? How many students are coming from city? How many students are coming from hostel?
hostelite, localite, that sort of analysis I can do. How many students are from SBC category? How many students are from OBC category? How many students are from open category, SC, ST? Likewise, also we can analyze the data. आणि हे अनालिसिस बऱ्याच लेवलला बऱ्याच ठिकाणी पॅरलली चाललेलं असतं. IPL खरं बघू नका, पण एक अनालॉजी म्हणून सांगतो. तुम्ही IPL एखादी मॅच पाहत असाल, मी पण फार पूर्वीपासून सोडून दिले IPL बघणं. इट इज जस्ट अ कन्झम्पशन ऑफ टाइम, वेस्टेज ऑफ टाइम. पण एक क्रिकेट म्हणजे आपण रिलेट करू शकतो म्हणून उदाहरण देतो. जेव्हा मॅच चाललेली असते त्यावेळेस वेगवेगळे टेबल्स आपल्या समोर असतात की बाबा हाऊ मेनी सेंचुरीज विराट कोहली हॅड डन completed, how many 50s Virat Kohli has completed, how many sixes, how many boundaries, how many wickets Virat Kohli has taken. हे सगळं टॅब्युलर फॉर्म मध्ये आपल्या समोर येत राहतं. आणि जेव्हा जेव्हा एखादा माइलस्टोन ही लोक क्रिकेट मधले लोक अचीव्ह करतात तेव्हा तेव्हा ते रेकॉर्ड बनत जातात. म्हणजे बाबा सचिन तेंडुलकरच्या बाबतीत 100 100वी सेंचुरी, किंवा कपिल देवच्या बाबतीत 500वी विकेट, झहीर खानच्या बाबतीत 300वी विकेट असेल, तर हे ऑटोमॅटिकली मेंटेन राहत जातं. आणि हे सगळं टॅब्युलर फॉर्म मध्ये आपल्याकडे असण्यात आणि त्याच्यावरून आपण काही इन्फरन्सेस आपल्या फायद्यासाठी काढण्याला म्हणतात अनालिसिस. आणि माइंड करणं म्हणजे पण अगदी एक्सटेन्सिव्ह अमाऊंट ऑफ डेटा मधून आपल्याला हवा तो एलिमेंट शोधून काढणं. म्हणजे लेट से आता इंजिनिअरिंग नंतर पुढे काय, तर हजारो कंपन्या तुमच्या समोर आहेत. त्याच्यातून तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये ज्या टेक्नॉलॉजीमध्ये एक्सपर्ट आहात किंवा आणखीन रिलेटेबल स्किल सेट तुमच्याकडे आहे एखाद्या स्पेसिफिक कंपनी बद्दलचा, तर एक्झिस्टिंग डेटाबेस मधून पर्टिक्युलरली ती कंपनी टार्गेट करणे आणि त्या कंपनीत सिलेक्ट होणे, याला म्हणता येईल आपल्याला एक मायनिंगचा प्रकार. A huge amount of data is going to be there, huge amount of data set is going to be there. Out of that huge data set, we can simply catch up with essential data after mining. सोन्याच्या खाणीमध्ये काही डायरेक्ट सोनं मिळत नाही ना आपल्याला. गोल्ड कॅन नॉट बी इझिली अवेलेबल इवन इफ वी इमिजिएटली कॅच अप विथ द that particular geographical area, that particular soil. आपल्याला तिथून तो एलिमेंट आपल्याला एक्स्ट्रॅक्ट करावा लागतो. मायनिंगला दुसऱ्या भाषेत, थोड्या सिम्पलर भाषेत आपण म्हणूया, इट कॅन बी कॉल्ड एज एक्स्ट्रॅक्शन. So this is how these two essential terms can be made relatable to our understanding. रजत, टाइमवर येत जा रजत, सर्वजण टाइमवर येत जा, नका डिस्टर्ब करत जाऊ. So these are called as data analysis and mining concepts. So this is what is the foundation of our chapter number 3. First and the foremost point is introduction to the decision support. Now, as we are analyzing the data, as we are mining the data according to our needs and our requirements, this entire exercise will be very helpful for us and even different IT companies for taking proper decisions. So this is how decision support is facilitated with the help of data analysis and mining. So first and the foremost point is like that. Then we have that online analytical processing, OLAP, multi-dimensional data model. आतापर्यंत पाहिलेले आपण रिलेशनल डेटा मॉडेल किंवा आणखीन वेगवेगळ्या प्रकारचे आपण पूर्वी पाहिले, त्यापेक्षा हे मल्टी डायमेन्शनल डेटा मॉडेल आहे. देन वी हॅव दिस मल्टी डायमेन्शनल ऍग्रिगेशन क्वेरीज. ऍग्रिगेशनच्या बाबतीत तुम्हाला कल्पना आहेच, फक्त इथल्या मल्टी डायमेन्शनली कसं ऍग्रिगेशन डील करायचंय, दॅट वी हॅव टू अंडरस्टँड. Then Windows queries in SQL 1999. Then we have this implementation technique for OLAP. Then there is a concept called as warehousing. Warehousing हा प्रकार माहिती आहे आपल्याला. वेअरहाऊस आहे, बऱ्याच ठिकाणी ऐकायला पण मिळते हे टर्म डे टू डे लाईफ मध्ये. वेअरहाऊस म्हणजे स्टोरेज. म्हणजे लेट्स से मी एक पंढरपुरातला रेफ्रिजरेटर आणि एसी कूलर विक्रेता आहे, पण माझं दुकान स्टेशन रोडला फक्त एक 10x20 किंवा जास्तीत जास्त बाबा एक 2 गाळे एकत्र केले, 2 शॉप एकत्र केली, तर 30x30चा माझा शॉप असतं. 30 feet by 30 feet.
माझं सगळ्याचं सगळं सामान काय तिथे ठेवू शकत नाही. सो मला वेअर हाऊस लागतं. वेअर हाऊस की जिथं हा सगळा माल मी ठेवू शकेन, स्टोअर करू शकेन एक्स्ट्रा वाला माल. सो दॅट इज कॉल्ड एज वेअर हाऊस आपल्या रिअल डे टू डे लाईफ मध्ये. हा प्रकार कुठला आहे? डेटा वेअर हाऊस मध्ये है ना. अमेझॉन आपल्याला पाहिजे ती वस्तू अगदी जागेवर आणून देतं. पण हे सगळं स्टोरेज करायसाठी अमेझॉनकडे काय आहेत? वेअर हाऊसेस आहेत. फ्लिपकार्टकडे काय आहेत? वेअर हाऊसेस आहेत. अगदी 50-50, 100-100 एकरवर एवढ्या मोठ्या लँडवर त्यांची वेअर हाऊसेस पसरलेली असतात. पुण्यामध्ये, बेंगलोरमध्ये, मुंबईमध्ये, इंदोरमध्ये. सो वेअर हाऊस इज नथिंग बट, मराठीत आता काय म्हणायचं याला, स्टोरेज प्लेस म्हणता येईल. Then we have this data warehousing नंतरचा concept called as introduction to data mining and the related basic information that we have just seen. Next is what the knowledge discovery process. याला सोप्या भाषेत केडी असं म्हणतात, नॉलेज डिस्कव्हरी केडी. Then counting the co-occurrences, mining for rules. Then there is a point called as clustering. Similar format वाले databases किंवा similar format वाले tables. Let's say State Bank of India's a banking related table, Bank of India's a banking related table. So we can be having the clustering together, and then finally we will have similarity search over sequences. So with these 8 to 10 points, this data analysis and mining chapter can be widespread, and it can be approached. Now, first and the foremost point under this data mining and data analysis is nothing but introduction to the decision support. Now, these database applications can be simply classified on these two terms: transaction processing systems and decision support systems. So transaction processing systems are nothing but the systems that are handling our day-to-day transactions, railway ticket booking, airline ticket booking, then banking related transactions, then book my show सारख्या ऍप मधल्या मूवी तिकीट बुकिंग रिलेटेड ऍप्लिकेशन्स म्हणता येतील आपल्याला, किंवा ट्रान्झॅक्शन प्रोसेसिंग सिस्टीम्स म्हणता येईल. अँड फायनली सेकंड जो टाइप आहे याच्यातला डेटाबेस ऍप्लिकेशनचा, that is called as decision support systems. So with the support of huge number of tables and huge number of analytical tools, we can come up with certain decisions that can be advantageous to the company, that can be advantageous to huge organizations. So this is the arena where data mining and analysis are supportive for decision support systems. So दोन टाइप लक्षात राहतील: transaction processing systems and decision support systems. Now, transaction processing systems are normally the systems that basically record the information about the several transactions, such as product sales information, uh, or course registration or grade information system for universities. Transaction processing systems are widely used today for organizations that have accumulated huge amount of information generated by these systems. So even if we consider our Sweri College of Engineering, Pandharpur, we have huge set of data of at least 4,000 students per year and at least 500 faculties. So data of 4,500 people is basically gathered, maintained and stored and further given for analysis and mining. So this is how transaction processing systems are widely used in our day-to-day life. तुम्ही रेल्वे आता सध्या एवढ्या एवढ्या बिग स्केलवर चालू नाही आहेत लॉकडाऊनमुळे, पण जेव्हा रेल्वे चालू असतात, नुसत्या मुंबईमध्ये 1.5 बिलियन मुंबईची पॉप्युलेशन आहे, तर ऍटलीस्ट 70 ते 80 लाख लोक दररोज मुंबईमध्ये लोकलमध्ये प्रवास करतात. Imagine what kind of a data that IRCTC or Mumbai local server might be handling for ticket booking and reservation systems.
नुसतं मुंबईचं झालं ते, अख्ख्या देशाची जर रेल्वे सिस्टीम आपण पाहिली किंवा एखादी बँकिंग सिस्टीम पाहिली, तर इमॅजिन हाऊ मेनी ट्रान्झॅक्शन्स आर डे टू डे कॅरीड आउट. So that is the importance of transaction processing systems. These are very crucial in day-to-day life, and these are widely used across several fields, across several departments. Now, let's catch up the term called as decision support systems. These systems are aimed for high-level information out of detailed information stored in transaction processing systems, and to use high level information to make variety of decisions. So this is a sort of advanced concept than transaction processing systems. Transaction processing systems will lay the foundation for decision support systems by providing a huge number of information, huge number of relations, and huge number of tables. Based on that information, certain decisions can be made, and accordingly decision support systems can also be made very much popular. So व्हरायटी ऑफ प्लेसेस मध्ये हे डिसिजन सपोर्ट सिस्टीम वापरले जातात. सध्या कोविड सिच्युएशन चालू आहे, तर कोणत्या एरियामध्ये पेशंटचे काउंट जास्त आहे, कशा पद्धतीने ते ट्रीट होत आहे, तर हा सगळा डेटाबेस समजा त्या आरोग्य सेतू ऍप मधून जात असेल किंवा आणखीन कुठल्या मेकॅनिझम मधून जात असेल, तर तशा पद्धतीने डिसिजन घेण्यासाठी गव्हर्नमेंट एंटिटीजला मदत होते. अर्थात आणखीन तितकासा कंट्रोल कोविडवर आलेला नाहीये, बट स्टील decision support systems are in place in many government facilities. So transaction processing systems आणि त्याच्यावर बेस्ड असणाऱ्या डिसिजन सपोर्ट सिस्टीम्स अशा पद्धतीने आपल्याला डिफाईन करता येईल. नाउ decision support systems are ideally helping high level people like managers for deciding what products to stock up in a particular warehouse, in a particular shop, what products to manufacture in a factory, or which of the applications should be considered for admitting in the university. So these are the decisions that are properly facilitated by decision support systems. So तुम्हाला सांगितलं, उन्हाळा आल्यानंतर ऑटोमॅटिकली अगदी डिसिजन सपोर्ट लागत नाहीत. मी जर रेफ्रिजरेटरचा विक्रेता असेल तर ऑटोमॅटिकली रेफ्रिजरेटर जास्त क्वांटिटीमध्ये ठेवेन, फॅन जास्त क्वांटिटीमध्ये ठेवेन माझ्या दुकानात, किंवा एसी वगैरे अशा पण काही एंटिटीज माझ्या दुकानात जास्त ठेवेन. तेच सीझन बदलला, पावसाळी सीझन आल्यानंतर तशा रिलेटेड काय होम अप्लायन्सेस मी घरात बाळगेन, आय मीन शॉपमध्ये ठेवेन. तर हे झालं आपल्या छोट्याशा दुकाना बाबतीत. पण मोठे मोठे बिझनेस चालायचे असतील तर या डिसिजन सपोर्ट सिस्टीमचा फार उपयोग होतो. and these decision support systems are there in place. Let us consider an example where a company database is often containing enormous quantities of information about their own customers and about the transactions. The size of the information storage required may range of from hundreds of MBs to gigabytes to even terabytes. In cases of retail chains, transaction information for a retailer may include many of the details such as name of that particular customer, the items that customer has just purchased, the price he has paid, the mechanism through which he has made the payment, online payment or cash payment, and further the dates on which the purchases were made, information about these items that are being purchased. So these items can also include, these details can also include name of the item, size of the item, the manufacturer of the item, specific model number in case of refrigerator or company name, the color of the item, the size of the item. So this amount of huge information catering to customer needs can be taken care with the help of decision support systems. And in addition to that, customer information can also include recent payment history, credit history, debit history, annual income of that particular customer, annual expenditure of that customer, the place where does that customer stays,
age of the customer, and according to the age of the customer, what sort of products are to be suggested to that customer, and even educational background of that customer can also be captured and used for decision support. सो लक्षात येते, म्हणजे कस्टमरची इन्फॉर्मेशन पण आहेच आहे तितकीच क्रुशल. शिवाय नॉर्मली जे प्रॉडक्ट तो परचेस करतोय, बेसिक प्रॉडक्ट परचेस करतोय का थोडे प्रीमियम क्वालिटीचे प्रॉडक्ट परचेस करतोय, त्या प्रॉडक्ट रिलेटेड अजून डिटेल इन्फॉर्मेशन, त्याचं नाव असेल, मॉडेल नंबर असेल, डेट ऑफ मॅन्युफॅक्चरिंग असेल, औषधांच्या बाबतीत डेट ऑफ एक्सपायरी असेल. So all these details are utilized and taken care by these decision support systems. Now, such a large databases are considered to be the treasure for in a treasure troves of information for making business decisions, such as items to stock up, what sort of discounts to offer. For instance, a retail company may notice a sudden spurt in a purchases of flannel shirts in a Pacific Northwest, may realize that there is a trend and may start stocking larger number of such shirts and shop in that particular area. आता हे आपल्या इंडियन किंवा महाराष्ट्रीयन किंवा सोलापूर डिस्ट्रिक्ट साठी आपल्याला एक्झाम्पल द्यायचं झालं तर वी कॅन सिम्पली से इन द रेनी सीझन्स रेनकोटचा बिझनेस वाढेल किंवा रेनकोटची परचेस वाढेल, विंटर सीझन मध्ये स्वेटरची परचेस वाढेल, उन्हाळा सीझन मध्ये सनकोटची परचेस वाढेल. सो अकॉर्डिंगली दी सॉर्ट ऑफ डिसिजन्स. आणि शिवाय परत फेस्टिवल जे येत राहतात आपल्या आजूबाजूला, गणपती फेस्टिवल, दिवाळी फेस्टिवल, आणखीन पाडवा आहे, अशा पद्धतीने पण catering to customers can happen, and customer needs can be provided as insights for taking such a decisions based on the transactions that customers are carrying out in a particular area. आणि असा वर्षानुवर्षाचा डेटा आपल्यासाठी उपयोगी पडेल मोठे डिसिजन्स घ्यायला. म्हणजे आणखीन एक छोटस उदाहरण आपल्याला कळायसाठी जर दिलं तर लेट्स से मागच्या 50, 70, 100 वर्षाचा रेनफॉल याचा डेटाबेस आपल्याकडे जर असेल तर एक अंदाजे पुढच्या वर्षीचा रेनफॉल कसा असेल अशा पद्धतीने आपल्याला काही क्लूज काढता येतात आणि तशा पद्धतीने शेतीचं प्लॅनिंग करता येतं महाराष्ट्रासाठी किंवा आपल्या जिल्ह्यासाठी किंवा आपल्या तालुक्यासाठी. अँड फार्मर्स कॅन ऑल्सो बी फॅसिलिटेटेड प्रॉपरली, की जे अगदी ग्राउंडवर काम करतायत त्यांना पण मदत इझिली आपल्याला करता येऊ शकते या डिसिजन सपोर्ट सिस्टीमच्या माध्यमातून. सो जरी इथली एक्झाम्पल्स थोडीशी युएस बेस्ड असतील, पुस्तकातली एक्झाम्पल अमेरिका बेस्ड असतील, तरी पण यू कॅन सिम्पली रिलेट आवर ओन लाईफ, यू कॅन सिम्पली रिलेट आवर ओन जिओग्राफी अँड गिव्ह आवर सॉर्ट ऑफ एक्झाम्पल्स. कळतंय? त्यामुळे इथे जे एक्झाम्पल त्यांनी दिले टी शर्टचं, तर ते आपण एक्झाम्पल आपल्या दिवाळी सीझन साठीचं देऊ शकूया. इन द फेस्टिवल ऑफ दिवाळी there is a huge spurt in purchases of clothes. There is a huge spurt म्हणजे अचानक होणारी वाढ. So there can be a huge spurt in purchases of firecrackers किंवा फटाके आणि अजून काय काय ज्या गोष्टी आपण दिवाळीत परचेस करतो, होम अप्लायन्सेस असतील, कपडे असतील किंवा फायर क्रॅकर्स असतील. सो ती एक्झाम्पल्स आपल्याला देता येतील. One more example that is suggested by this author is a car company may find on querying its database that most of its small sports cars are bought by young women whose annual income are about $50,000. So लक्षात घेते, in countries like India आपल्याकडे स्मॉल कार बऱ्यापैकी विकल्या जातात है ना, कारण आपल्याकडे पॉप्युलेशन खूप आहे, जिकडं तिकडं गर्दी, अर्थात करोनामुळे सध्या इतकी गर्दी अनुभवायला नाही मिळत आहे, बट तरी पुणे मुंबई सारख्या सिटीमध्ये पार्किंगचे खूप मोठे प्रॉब्लेम असतात. मोठ्या मोठ्या कार एकदम अशा काय म्हणता येईल सिडॅन क्लासच्या कार, त्यांच्या पार्किंगचे खूप प्रॉब्लेम होतात. म्हणून जनरली आपल्याकडे स्मॉल कार्स जास्त विक्री होते किंवा परचेस पण मोठ्या स्केलवर होते. ते एक उदाहरण आपल्याला देता येईल. आणि इथला पर्टिक्युलर एक्झाम्पल काय सांगतोय की अमेरिकेमध्ये ज्या स्त्रियांचं उत्पन्न $50,000 पेक्षा जास्त आहे दरवर्षी,
$50,000 म्हणजे याला किमान 50 रुपयांनी मल्टिप्लाय करू शकाल. सो इथले अमेरिकेतले $50,000 म्हणजे भारतातले ऍटलिस्ट 30 लाख रुपये होतात. सो ज्यांचं उत्पन्न 30 लाख आहे, अशा काही विमेन किंवा स्त्रिया स्मॉल स्पोर्ट्स कार प्रेफर करतात. Now, for that, the company may then target its marketing to attract more and more such women to buy its small sports cars, and may avoid wasting money trying to attract other categories of the people to buy those cars. So, in both the cases, the company has identified a typical pattern in customers' behavior in particular area, geographical area in United States, of course, but the same example is applicable to us as well, and has used these patterns to make the decisions related to the business. मला वाटतं बहुतेक तुमच्या लक्षात येत असेल, इझी पार्ट आहे किंवा काय म्हणता येईल, आपल्या रिअल लाईफ एक्झाम्पल्स वरून आपण देऊ शकतोय. सो लाईक दॅट वी कॅन गो फॉर इट. आपल्याकडे नॉर्मली स्मॉल कारचा खूप मोठ्या स्केलवर सेल होतो. अगदी मारुती सुझुकीच्या जास्त, इंडियन मेक असल्यामुळे. ह्युंदाईच्या पण छोट्या कार, पण तेच पंढरपूर, सोलापूर सारख्या ठिकाणी आपल्याला अगदी त्या BMW एकदम काय म्हणू आपण त्याला, कम्फर्टेबल वाल्या कार या अगदी कमी पाहायला मिळतील. तोच एरिया मुंबई पुण्यामध्ये मोठ्या स्केलवर असेल. तर accordingly, Mumbai Pune people can be targeted. Mumbai Pune people can be targeted for this thing, selling of huge cars. But Solapur district, Satara district, Sangli district, अर्थात इथं पण एक फ्रिंज एलिमेंट आहे मोठ्या किंवा एक्सपेन्सिव्ह कार परचेस करणारा, पण तरी मध्यमवर्गीय लोकांचे जिल्हे म्हणल्यासारखं आपल्याकडे आहे. अँड सो स्मॉल कार्स कॅन बी purchased by different sort of customers. So our own example we can put across. Now, the storage and retrieval of data for decision support is basically raising several issues. तुमच्या कन्सेप्ट लक्षात आली असेल, ट्रान्झॅक्शन प्रोसेसिंग सिस्टीमचा जो बेस आहे सगळा, त्याच्यावर हा कळस उभारलाय डिसिजन सपोर्ट सिस्टीमचा. म्हणजे काय म्हणू आपण त्याला, फाउंडेशन आणि कल्मिनेशन. फाउंडेशन इज ऑफ ट्रान्झॅक्शन प्रोसेसिंग सिस्टीम, TPS, and TPS वर बेस्ड डिसिजन सपोर्ट सिस्टीम, DSS आपल्याला असं म्हणता येईल. विदाउट द एक्झिस्टन्स ऑफ TPS, DSS कॅनॉट एक्झिस्ट. है ना, रॅन्डमली डिसिजन सपोर्ट सिस्टीम आपल्याला प्लेसच करता येत नाहीत कुठे. आणि त्यामुळे there are certain issues, and these issues are to be understood throughout the discussion of this particular chapter. This particular slide. What are these issues? Database query languages are not suited for performance of detailed statistical analysis of data. So there are several packages such as software as a service kiva S++ that help this statistical analysis. So normally स्टॅटिस्टिक्स ही मॅथमॅटिक्सची ब्रांचेस कशासाठी अस्तित्वात आली, की डिसिजन सपोर्ट मिळावा इझिली, पॅटर्न लोकांचे कळावे. जनरली बाबा इथल्या पंढरपूर एरियातले वोटर्स कुठल्या पार्टीला वोट करतायत, सोलापूर डिस्ट्रिक्ट मधले वोटर्स कुठल्या पार्टीला वोट करतायत, महाराष्ट्रातले वोटर्स कुठल्या पार्टीला वोट करतायत, हे सगळं मागच्या 10-15 भारत स्वतंत्र झाल्यापासून जे सर्व इलेक्शन झालेत त्याच्यातले पॅटर्न वेगवेगळे पाहिल्यानंतर आपल्याला ते अनालिसिस केल्यानंतर इथपर्यंत पोहोचता येतं. पण हे अनालिसिस काय सोपं काम नाहीये. त्यासाठी ही पॅकेजेस आपल्याला लागतात, S++ किंवा सॉफ्टवेअर ॲज अ सर्व्हिस फॉर दिस डिटेल्ड स्टॅटिस्टिकल अनालिसिस. सो दिस इज वन ऑफ द इश्यू दॅट कम्स अक्रॉस वेन वी आर इन टू डिसिजन सपोर्ट सिस्टम्स. पुढचा इश्यू, ऑल्दो मेनी डिसिजन सपोर्ट क्वेरीज कॅन बी रिटन इन SQL, others either cannot be expressed in SQL or cannot be expressed easily in SQL. Several SQL extensions have therefore been proposed to make the data analysis easier. So normally our query language or database queries are normally written in SQL, which cannot be sufficient for different types of data. If there is a visual data, if there is audio data,
then in that case, we won't be able to fire SQL queries and fetch the data accordingly. And for that sake, for that problem, this issue becomes a tough sort of a issue while we are into decision support systems. SQL queries will not be self-sufficient to address all these issues. So हा एक आपल्याला ड्रॉबॅक किंवा डिसिजन सपोर्ट सिस्टीमच्या बाबतीतला प्रॉब्लेम म्हणून आपल्याला इथे ऍड्रेस करता येऊ शकेल, इश्यू ऍड्रेस करता येऊ शकेल. पुढचा मुद्दा, large companies have diverse sources of data that they need for using and making their business decisions. So the sources may store the data under different schemas, different formats. For performance reasons, as well as for the reasons of organization control, the data sources usually will not permit other parts of the company to retrieve the data on demand. So this is one of the crucial aspect, and this is one of the issue in case of decision support systems. So large companies may have different sources of information, and to maintain confidentiality among internal departments, there cannot be sharing of the data in different formats with other departments, and hence there may be a possibility of insufficient data analysis, insufficient data mining, and insufficient information for decision support systems. So because why this is happening, these data sources will not permit other parts, other departments of the company to retrieve the data on demand. So there needs to be a procedure. So जसं की तुम्हाला समजा पुढच्या एक 6-8 महिन्यात जर तुम्ही पास आउट व्हाल कॉलेजमधून, तुम्हाला नाही का टीसी काढायचा आहे, त्या टाइमला तुम्हाला सर्व डिपार्टमेंट मध्ये जाऊन नोड यूज करावं लागतं. नोड यूज है ना, कुठे बाकी नाहीये आपली अशा पद्धतीचं नोड यूज फॉर्म करायला लागतो. सो नुसतं सीएसए डिपार्टमेंट कडून तो कन्फर्म होऊन जमत नाही, तर मेकॅनिकल डिपार्टमेंटच्या ड्यूज आहेत का, स्पोर्ट्स डिपार्टमेंटच्या ड्यूज आहेत का, स्टोअरच्या काय ड्यूज आहेत का, टीपीओच्या काय ड्यूज आहेत का, ह्या सगळ्या पाहिल्या जातात. So this is what is, the sources will not permit other parts of the company to retrieve the data on demand. So that is the issue that's coming here. पुढचा प्रकार किंवा पुढचा इश्यू आहे, knowledge discovery techniques may attempt to discover automatically statistical rules and patterns from the data. So these KD processes, knowledge discovery processes, these are destined to automatically go for finding out the statistical rules and patterns from the data. The fields of data mining combines knowledge discovery techniques invented by AI, artificial intelligence, researchers, and statistical analysts with efficient implementation techniques. So I hope you're clear with these 4 issues. First and the foremost is query languages may not be supported for statistical analysis. Second point is SQL queries will not be sufficient to address all types of data. Third is large companies may have different sources of the data, and one source cannot permit other source to share and process the data. And finally, KD processes, these knowledge discovery processes are very intelligent. Automatically, with the access to the data, with the simple access to the data, they can go for statistical rules and patterns from the data. And this is nothing but the list of different issues. So with this, our first and the foremost point of decision support systems and transaction processing systems can be understood. पुढचा पॉइंट चॅप्टर नंबर 3 मधला आहे, C3.7.2 is called as OLAP, or you are aware about this term. तुम्ही बऱ्याच ठिकाणी पेपर पब्लिकेशन पण करता OLAP वर. So OLAP is nothing but online analytical processing. So analysis is there, but it is entitled to be an online kind of analysis. है ना, आपल्याला बऱ्याचशा गोष्टी ऑनलाईन सध्या अपेक्षित असतात. बरीच सारी ऍप आपल्या मोबाईल मध्ये ठेवत पण नाही आपण. मला MP3 काय युट्यूबचा व्हिडिओचा MP3 पाहिजे, तर माझ्या मोबाईल मध्ये किंवा लॅपटॉप मध्ये तो काय ऍप नसतो. आय जस्ट सिम्पली गो टू वेब
and I just find out the online tool for converting YouTube video to YouTube audio. सो ऑनलाईन प्रोसेसिंग मध्ये आपण प्रचंड एक्सप्लोर करत असतो आपल्या डे टू डे लाईफ मध्ये. फक्त इथला जो प्रकार आहे हा ऑनलाईन प्रोसेसिंगचा नाही आहे. जो आपल्याला पाहायचा आहे तो आहे ऑनलाईन अनालिटिकल प्रोसेसिंग. प्रोसेसिंग तर आहेच आहे ज्या काही आपण गोष्टी डे टू डे लाईफ मध्ये करतोय. फक्त इथे एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटी किंवा थोडीशी सायंटिफिक ऍक्टिव्हिटी आपण करतोय. ती ऍक्टिव्हिटी म्हणजे ऑनलाईन अनालिटिकल प्रोसेसिंग. So we will carry out the things online. What sort of customers are there in Solapur district? What sort of customers are there in Pune district? What sort of customers for my cars are there in Satara district, Kolhapur district? Accordingly, these things can be figured out based on the online queries, online analytical processing. So this is also called as multi-dimensional data model. Now, let us catch up with a couple of slides over here. First point, it says most of the times these are interchangeably used terms: online analytical processing and data warehousing. So these apply to decision support and business intelligence systems. So the terms OLAP, data warehousing, these are interchangeably used, and these are supporting decision support systems as well as BI, business intelligence. Based on the pattern of the customers in a particular area, we can go for selling out the products. Now, further it says OLAP systems are helping data warehouses to analyze the data effectively. OLAP systems are helping the warehouses for analyzing the data effectively. आता 100 एकरावर जर समजा त्यातले लेट्स से मोबाईल फोन मधले सॅमसंग वाले काही मॉडेल्स आहेत. सॅमसंग वाला कुठला पण XYZ एखादं मॉडेल पकडा, तर त्याची क्वांटिटी बाबा प्रचंड प्रमाणात सेल आउट झाली आहे. तर तिथे फक्त आता 10 शिल्लक आहेत, 5 शिल्लक आहेत, नवीन ऑर्डर करायला लागेल. तर हे काय सगळं 100 एकरावर ह्युमन वेनी पॉसिबल नाहीये. तर इथे काही सेन्सरचा वापर करून सततचा डेटा अनालिसिस करून त्या गोष्टी कॅरी आउट केल्या जातात. ह्यूज अमाऊंट ऑफ डेटा, अगदी सेकंड बाय सेकंडचा डेटा कॅरी करून कॅप्चर करून अमेझॉन, स्नॅपडील किंवा फ्लिपकार्ट सारखे मोठे मोठे बिझनेसेस चालतात. तर तिथे या आपल्या ओलॅप सिस्टीम्स, ऑनलाईन अनालिटिकल सिस्टीम्स आर बेसिकली हेल्पिंग डेटा वेअर हाऊसेस टू अनालाइज द डेटा व्हेरी मच इफेक्टिव्हली. This multi-dimensional modeling in data warehousing primarily supports OLAP, which comprises a greater category of business intelligence like relational database, data mining, and even report writing tools. Many of the OLAP applications include sales reporting. What sort of products are normally sold in higher quantities in a particular area, in a particular age group. यंगस्टरच्या एज ग्रुप मध्ये जास्त पॉप्युलर काय, तर सेलफोन्स किंवा गॅजेट्स, इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स. तर त्या रिलेटेड रिपोर्ट जनरेशन. Then for marketing purposes also OLAP applications are used. Then business process management is also one of the crucial area under these lines. Then sales forecasting. आता दिवाळी येते, हे सगळं फोरकास्ट केलेलं असतं या सगळ्या लोकांनी. म्हणजे बिझनेस अनालिस्टनी सुद्धा, म्हणजे ह्युमन मॅनेजर्स as well as our systems. So sales forecasting is normally done. Also budgeting activities, creating financing reports, and different other activities are also taken care by these online analytical processing applications or tools. Each OLAP cube is presented through different measures and dimensions. Measures refer to numeric value categorized by the dimension. In the upcoming diagrams, the dimensions are time, item type, and countries or cities, and the values inside them
like the values that are mentioned over here, 605, 825, 14 and 1400 are nothing but measures, म्हणजे तिथले measurements म्हणून. The OLAP approach is used to analyze multi-dimensional data from multiple sources and perspectives. The three basic operations in OLAP are, what are these three operations? तुम्ही पूर्वी पण पाहिली असतील. ऑनलाईन अनालिसिस करायचं आपल्याला, तर नॉर्मली फर्स्ट इज व्हॉट, रोल अप, तिथे पोचा एखाद्या मेन एंटिटी जवळ, देन ड्रिल डाऊन, गो डाऊन, understand and take insights on several tabular forms, and then go for slicing and dicing. So फोडा आणि राज्य करा अशा पद्धतीने, go for slicing and dicing, roll up, drill down and slicing and dicing. So here you will understand roll up and drill down, these two terms. So मगाशी जसं म्हणालो मी की there are going to be cubes, आणि cubes ला जे व्हॅल्यू दिलेले आहेत 605, 825, 14 आणि 400, याला आपल्याला म्हणता येईल मेजर्स, आणि याला डायमेन्शन्स पण दिलेली आहेत, किंवा लोकेशन आहे किंवा टाइम आहे, की वर्षाच्या कोणत्या क्वार्टर मध्ये. पहिली क्वार्टर म्हणजे जानेवारी ते मार्च समजूया, दुसरी क्वार्टर म्हणजे एप्रिल ते जून, वर्षातली तिसरी क्वार्टर जुलै ते सप्टेंबर, आणि वर्षातली चौथी क्वार्टर असेल ऑक्टोबर टू डिसेंबर. 4 क्वार्टर्स मध्ये आपला बिझनेस कसा आहे, कोणते ते डायमेन्शन्स आहे. थोडस आता इथे प्रिंट व्यवस्थित झालेलं नाहीये, वेगवेगळ्या कंट्रीजची नावं दिलेली आहेत, टोरंटो असेल किंवा वेगवेगळ्या सिटीज असतील, फिलाडेल्फिया किंवा काय काय दिलेलं आहे. तर हा क्यूब म्हणजे डायमेन्शन्स आणि मेजर्स. डायमेन्शन वर आपल्याला दाखवतायत वेगवेगळ्या सिटीज, कंट्रीज, आणि मेजर्स वर आपल्याला व्हॅल्यूज कळतायत, की समजा दिल्लीमध्ये क्वार्टर 1 मध्ये माझ्या 605 कार गेल्या, मुंबईमध्ये लेट्स से एक 825 कार गेल्या, पुण्यामध्ये 14च कार गेल्या, आणि अजून बाबा कोल्हापूरमध्ये 400 कार्स गेले. तर हा सगळा प्रकार असेल. तुम्ही डाव्या साईडला, ऑन द लेफ्ट हँड साइड ऑफ युअर स्क्रीन, आय एम एक्सप्लेनिंग दिस पर्टिक्युलर क्यूब. नाव पुढे रोलअप आणि ड्रिल डाऊन तुम्हाला दिसतंय. So with these roll up activities and drill down activities, further inferences can be easily made, and based on these inferences, based on these decisions across several dimensions and across several measures, further planning can also be easily done. लक्षात येत आहे. सो ड्रिल डाऊन म्हणजे तुम्हाला इथं दिसेल आता पहिल्या क्वार्टर मध्ये किती महिने आहेत, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च. सो तुमच्या सध्या मोबाईल स्क्रीनवर राईट बॉटमला दिसतंय, इकडा जो पहिला क्वार्टर होता त्या क्वार्टरला 3 महिन्याच्या फेजला क्वार्टर म्हणतात. तर त्या क्वार्टर मधली 3 महिन्यांची पण अनालिसिस इथं दिली आहे. जानेवारी मध्ये बाबा त्या अटलांटा नावाच्या सिटीतला काय सेल आहे, टोरंटो मधला काय सेल आहे, पॅरिस मधला काय सेल आहे, तो इथं आपल्याला दिसू शकतोय. that is simply called as drill down, and roll up पण त्या डायमेन्शनच्या फॉर्म मध्ये आपल्याला वर गेलेला दिसतोय. So this is how roll up and drill down can be understood. Roll up is consolidation, which refers to data aggregation and computation in one or more dimensions. It is actually performed on an OLAP cube, online analytical processing वाला cube, की ज्या क्यूबला डायमेन्शन्स अँड मेजर्स आहेत. For instance, the cube with cities is rolled up to countries to depict the data with respect to the time in quarters and items in तुम्हाला इथे बॉटमला क्यूबचं दिसत असेल, होमचा सेल किती, कम्प्युटरचा सेल किती, फोनचा सेल किती, सेलफोनचा सेल किती आहे, अशा पद्धतीने. पुढे ड्रिल डाऊन. Drill down is nothing but it is on the contrary, drill down operation helps users
to navigate through more details, more data details. In the above example, drilling down has enabled the user to analyze the data in 3 months of that particular quarter. Q1 मध्ये होता ना, लेफ्ट हँड साइडला माझा माउस पॉइंटर तुम्ही बघू शकत असाल, स्क्रीनवर फार छोटा दिसत असेल तुम्हाला, पण तरी लक्ष द्या, झूम करा. Q1 याला या क्वार्टरला महिन्यांमध्ये आपण डिवाइड केलंय किंवा मंथली कसा सेल आहे. परत या मंथ वरून अजून आपल्याला खाली ड्रिलिंग करता येईल की जानेवारी महिन्यातल्या जे 4 आठवडे आहेत तर प्रत्येक आठवड्याला सेल कसा होता, प्रत्येक आठवड्याच्या प्रत्येक दिवशी सेल कसा होता, इथपर्यंत आपल्याला ड्रिलिंग डाऊन करता येईल. सो दॅट इज नथिंग बट ड्रिल डाऊन ऍक्टिव्हिटी. The data is divided with respect to cities, months and item types. लक्षात येते, सिटीज म्हणजे ती दाखवलेल्या अटलांटा, टोरंटो, पॅरिस, अँड आयटम टाईप होम, कम्प्युटर्स, फोन आणि आणखीन एक काही समजा अप्लायन्सेस असतील तर ती. नाव पुढचा टाईप याच्यातला महत्वाचा होता, त्याला म्हणलं होतं आपण काय, स्लायसिंग and dicing. So this slicing is an OLAP feature. This is one of the essential online analytical processing feature that is allowing the taking out of portion of the OLAP cube to view the specific data. है ना, केक कापता म्हणजे केक काय करता तुम्ही, स्लाइस करता ना, त्याचे तुकडे करता, स्लाइस. सो इथे आपल्याला केक नाही, आपल्याला डेटा कापायचा आहे किंवा टेबल्स आपल्याला त्या पर्टिक्युलर प्लेन मध्ये कापायचे, स्लाइस करायचे. सो इट इज कॉल्ड एज स्लाइसिंग इज एन OLAP feature that is allowing taking out of a portion of the OLAP queue to view specific data. मला जानेवारी 2020 मधला सेल पाहिजे तर तेवढाच तुकडा बाहेर काढणं त्याला म्हणतात स्लाइसिंग. For an example, in the above diagram, the cube is sliced into two-dimensional view showing item types with respect to quadrant. दिसतंय स्लाइसिंग केलेलं म्हणजे काय केलेलं आहे. हा जो लेफ्ट हँड साइडचा क्यूब होता त्याला इकडे आपण 2D मध्ये आणलंय, 2 डायमेन्शनल मध्ये आणलंय. कळतंय? आर यू देअर? आर यू एबल टू सी द डायग्राम? दिसत नसेल तर झूम करा. मला काही रिस्पॉन्सेस मिळाले तर मला आनंद होईल. तुम्ही ऐकताय अगदी काळजीपूर्वक याची मला खात्री बसेल. ओके. Only Rajashree Gaikwad is there. Some other people should also respond. Other people are sleeping or what? Naka jhopu. It's very essential and crucial time of your career. Be alert. Only 3 to 4 hours of lectures are there. So your energy should be higher and higher while attending and listening these particular interactions. So slice म्हणजे 3D क्यूब आपण 2D मध्ये टाकलाय आणि डाइस म्हणजे तो जो 3D क्यूब होता तो 3Dच ठेवलाय पण त्यातला तुकडा आणलाय बारका. म्हणजे जर त्या क्यूबचे डायमेन्शन 8x8x8 असतील तर तिकडे फक्त आपण 4x4x4 केले आणि स्लाइसिंग मध्ये फक्त 4x4 करणे म्हणजे 2D मध्ये ठेवणे. 3D मॅट्रिक्स आणि 2D मॅट्रिक्स कळते तुम्हाला, लाईक दॅट. सो इथला जो काही केलेला प्रकार आहे तो म्हणजे in the above diagram the cube is sliced into two-dimensional view showing item types with respect to quadrant. That is nothing but our time. The location dimension is simply skipped while the dicing term it says users can analyze the data from different viewpoints. In the above diagram, the user create a subcube. Slice मध्ये 2D मध्ये आलो आहोत आपण. डायसिंग मध्ये क्यूबच आहे किंवा डायमेन्शन 3Dच आहे, फक्त जो वेगळा व्ह्यू पॉइंट पाहिजे त्यासाठी एंटायर क्यूब मधून फक्त आपण छोट्या क्यूब कडे आलेलो आहोत. And this is only viewing 2 item types and 2 locations in 2 quadrants. दोनच आयटम टाइप, होम आणि समजा काय फोन, होम आणि फोन, दोनच लोकेशन्स म्हणजे पॅरिस आणि टोरंटो
अँड ओनली 2 क्वाड्रंट्स, म्हणजे क्वार्टर 1 मध्ये आणि क्वार्टर 2 मध्ये, किंवा क्वाड्रंट 1 मध्ये आणि क्वाड्रंट 2 मध्ये काय झालं, तेवढीच फक्त आपली इथली कन्सर्न असेल. नाव इथला पुढचा थोडासा महत्वाचा पॉइंट जो की एक्झाम मध्ये पण फ्रिक्वेंटली येतो, त्याला म्हणतात मल्टी डायमेन्शनल मॉडेल. कळतंय? मोलॅप किंवा मल्टी डायमेन्शनल ओलॅप अशा पद्धतीने म्हणतात. द डेटाबेसेस दॅट आर कॉन्फिगर्ड फॉर ओलॅप यूज मल्टी डायमेन्शनल डेटा मॉडेल. मल्टी डायमेन्शनल म्हणजे लक्षात आलंच तुमच्या, मागच्या मागच्या स्लाइडवर आपण क्यूब पाहिला है ना, 3D 3 डायमेन्शन पाहिली. तसं इथे आणखीन मल्टिपल डायमेन्शन येऊ शकतात आपल्या प्रोसेसिंग मध्ये. सो OLAP normally handles multiple dimensions, enabling very complex and very exhaustive sort of analysis and ad hoc queries at a rapid or spontaneous rate. The multi-dimensional data model is basically similar to relational data model, with a variation of having multi-dimensional structures for data storage, data organization, and for expressing the relationships among the data. So लक्षात येते, it is similar to our relational data model, फक्त डायमेन्शन्स इथे मल्टिपल आहेत. कोणत्या कोणत्या फ्रंटवर? So multi-dimensional data model on data organization, expression of relationships. The data is stored in the form of cubes and can also be accessed within the confines of each cube. क्यूब मध्ये पाहिलं आता आपण आयटम टाईप, लोकेशन आणि क्वार्टर अशा 3 डायमेन्शनल ऍक्सेसवर, 3D ऍक्सेसवर आपण मगाची एक्झाम्पल स्लाइसिंग अँड डायसिंग, रोलिंग अप अँड ड्रिलिंग डाऊन या गोष्टी आपण पाहिल्या. Now it says mostly data warehousing supports 2 or 3 dimensional cubes. However, there are more than 3 dimensions depicted by the cube referred to as hybrid cube. So जिथे आणखीन मोठ्या स्केलवर डेटा असेल, आणखीन मोठ्या कॉम्प्लेक्स स्केलवर डेटा असेल, तिथे आपल्याला आणखीन कॉम्प्लेक्स डेटा स्ट्रक्चर्स, डेटाबेसेस लागतात. किंवा ओलॅप मधली पण क्यूबची लिमिटेशन आहे, ती आणखीन 1-2 डायमेन्शन पुढे जाऊ शकेल. आता 5 डायमेन्शनला काय म्हणता येईल? पेंटा डायमेन्शनल. किंवा 4 डायमेन्शन वाल्याला काय म्हणता येईल? क्वाड्रा डायमेन्शनल. 3D, 2D, क्वाड्रा, पेंटा, हेक्झा अशा पद्धतीने आपल्याला काय काय पुढे जाता येईल. बट OLAP normally is best suited for 2D and 3D. That has to be understood. Now let's see the definition. As per the formal definition, each cell within a multi-dimensional structure contains aggregated data. Aggregated म्हणजे कळतंय? व्हरायटी ऑफ ऑपरेशन्स होऊन ऍग्रिगेट झालेला डेटा, ऍग्रिगेशन related to the elements along each of the dimension. The multi-dimensional analytical databases are helpful in providing data related answers to complex business queries very quickly and very accurately. Moreover, unlike other data models, OLAP in data warehousing basically enables users to view the data from different angles. 2D अँगल मध्ये पाहू शकाल, किंवा तुम्ही डायसिंग केलं तर मोठा क्यूब छोट्या क्यूब मध्ये येतोय आणि एक वेगळाच पर्स्पेक्टिव्ह आपल्याला मिळतोय. नाही का, एक लेवल कमीच आपल्याला ऍग्रिगेशन पाहायला मिळतं. So these several permutation combinations can be easily made in OLAP tools. So it says warehousing enables users to view data from different angles and different dimensions, thereby presenting a broader analysis of business purposes. So खूप वेगवेगळ्या पद्धतीने विचार करता येऊ शकेल. पंढरपुरातले कस्टमर केव्हा ऑनलाईन परचेस मध्ये जास्त येतात, साधारणतः पंढरपुरातला लोकसंख्येचा पॅटर्न कसा आहे, की सरकारी नोकरीवाले इतके लोक आहेत, प्रायव्हेट नोकरीवाले इतके लोक आहेत, शेतकरी इतके लोक आहेत, बिझनेसमॅन इतके लोक आहेत, अशा पद्धतीने पॅटर्न पण ठेवता येतात. आय मीन देअर कॅन बी ह्यूज नंबर ऑफ अँगल्स
पंढरपूरच्या काय म्हणता येईल, आपल्या इथं काय MIDC वगैरे काही नाहीये. इथल्या काही गव्हर्नमेंट ऑफिसेस, शाळा, कॉलेजेस आणि विठ्ठल मंदिर याच्यावरच पंढरपूरची इकॉनॉमी चालते. पण इथे सुद्धा पंढरपुरात सुद्धा सेल एखादा वाढवायचा असेल तर काय वेगवेगळे विचार आपल्याला करता येऊ शकतात. कुठल्या एखाद्या बिझनेसची फ्रँचायझी आपण घेऊ शकतो की है ना, वेगवेगळ्या गोष्टी आहेत ना अवेलेबल आपल्या इथे. तर अशा इकॉनॉमीमध्ये लोकांना सर्व्हिसेसचा फायदा पण होईल. अशा कोणत्या कोणत्या गोष्टी आपल्याला इथे स्टार्ट करता येतात याचं एक वेगवेगळ्या डिरेक्शन्स मधून अनालिसिस ओलॅबच्या माध्यमातून आपल्याला करता येतं. आणि दॅट इज हाऊ डेटा अनालिसिस अँड मायनिंग कॅन बी डन विथ द हेल्प ऑफ ओलॅब. आता पंढरपूर सारख्या सिटीसाठी पण मी वेगवेगळे आता काही अनालिसिस मांडले. सिमिलरली सोलापूर असेल, पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा या मोठ्या मोठ्या शहरांसाठी आणखीन वेगवेगळ्या प्रकारे अनालिसिस आपल्याला करता येऊ शकेल. आणि तिथे आणखीन वेगवेगळे पॅटर्न आहेत लोकसंख्येचे आणि त्यांचे अर्निंग वेगवेगळे असण्याचे वेगवेगळे पॅटर्न. सो ऑल these things can be considered with the help of OLAP. Now, OLAP systems are mainly classified into three categories: MOLAP, ROLAP, and HOLAP. MOLAP is nothing but multi-dimensional OLAP. ROLAP is nothing but relational OLAP. And HOLAP means hybrid OLAP. So multi-dimensional तर आपण वर पाहिला. रोलॅप रिलेशनल ओलॅप म्हणजे इट वर्क्स विथ नॉर्मली रिलेशनल डेटाबेसेस. ओलॅप म्हणजे डेटाबेस डिवाइड्स द डेटा बिटवीन रिलेशनल अँड स्पेशलाइज्ड स्टोरेज. So with this, our second point can also be completed and can also be understood by this way. तुमच्या लक्षात आला असेल आय होप. पहिला आहे की बाबा इंट्रोडक्शन टू द डिसिजन सपोर्ट सिस्टीम्स, आणि दुसरा महत्वाचा पॉइंट आपल्याला याच्यात अंडरस्टँड करायचा होता. दॅट पॉइंट वॉज ओलॅप, ऑनलाईन अनालिटिकल प्रोसेसिंग. तर यातल्या क्यूब वाल्या डायग्राम तुम्ही लक्षात ठेवल्या तर बऱ्यापैकी तुम्ही इथे जस्टिफाय करू शकता तुमचा आन्सर, आणि तुम्हाला तशा पद्धतीने रिझनेबली गुड आणि रिझनेबली गुडच्या वर पण मार्क्स मिळतील, अगदी आउट ऑफ आउट पण मार्क मिळतील त्या क्वेश्चन नुसार. तर आय होप with this we can proceed to our third essential point under this second chapter called as data analysis and mining. So is it okay if we proceed ahead? Shall we proceed ahead? Are you okay with the two essential theory points over here? What about other people? Other people are there or sleeping or they're chatting on WhatsApp, Insta, Facebook. नका डिस्ट्रॅक्ट होत जाऊ. डिस्ट्रॅक्शन्स या सध्याच्या महत्वाच्या टाइम मध्ये फार प्रॉब्लेमॅटिक ठरू शकतात. ट्राय टू फोकस अप. तुम्हाला कल्पना आहे ना ती की जितकं आपण लक्ष एकत्रित करून कॉन्सन्ट्रेशनने प्रयत्न करू तितकं आपल्याला त्याचं समाधान आणि त्याचं अचीवमेंट्स पण आपल्याला मिळत जातील. तर डू नॉट बी डिस्ट्रॅक्टेड बिकॉज ऑफ फ्रेंड्स व्हॉट्सअप मेसेजेस. डू नॉट बी डिस्ट्रॅक्टेड बिकॉज ऑफ इन्स्टा पोस्ट. ट्विटरवर असाल, इन्स्टावर असाल, फेसबुकवर असाल, सगळ्या नोटिफिकेशन बंद करून ठेवा. फोनवर आपलं काम चालू असताना दुसरा कुठलाही नोटिफिकेशन आली नाही पाहिजे. फोनच्या नोटिफिकेशन सगळं बंद करा. फक्त रिंगटोन ऐकू येईल अशा पद्धतीने असावं चालू. बाकीचे सगळे सोशल मीडिया नोटिफिकेशन जे सारखे डिस्टर्ब करतात आपल्याला, सारखे डिस्ट्रॅक्ट करतात, त्या सगळ्या बंद ठेवा. नक्की तुम्ही दर 1 तासाने 2 तासाने जेव्हा आपलं काम संपेल त्याच फोन बघत जा, त्यात काही प्रॉब्लेम नाही. बट फोन म्हणजे आपलं ऍडिक्शन, आपलं व्यसन कधीही असू नये. फोनचं व्यसन म्हणजे फार प्रॉब्लेमॅटिक आहे. आपल्याला कॉन्सन्ट्रेशनच करू देत नाही फोन. माणूस कॉन्सन्ट्रेटेडच राहू शकत नाही, स्टेबलच राहू शकत नाही सतत फोन वापरणारा माणूस असेल तर. कारण ती डिस्ट्रॅक्शनची सवय लागलेली असते आपल्या माइंडला. तर
माझी रिक्वेस्ट तुम्हाला अशी असेल, सगळ्या नोटिफिकेशन बंद करून ठेवायच्या कधी पण. आता लेक्चर चालू असतानाच नव्हे, तर नॉर्मल कोर्स ऑफ ऍक्शन मध्ये सुद्धा सगळ्या नोटिफिकेशन बंद ठेवायच्या. फक्त महत्वाची आपली फोन कॉल्स, SMS आणि बाबा व्हॉट्सअपचे महत्वाचे ग्रुप्स आपले कॉलेजचे असतील किंवा कामाचे असतील, त्याच्याच 2-3 ग्रुपच्या नोटिफिकेशन चालू ठेवा. बाकी इन्स्टा, फेसबुक हे तर सगळे दळभद्री ऍप्लिकेशन काढूनच टाका तुमच्या फोन मधून. त्याचा काय उपयोगच नाहीये. कॉन्सन्ट्रेटेड राहा, लक्ष द्या. The way the amount of concentration you will put, that will definitely give you a lot of returns. जितकं लक्ष केंद्रित असेल, जितका फोकस असेल, तितकं आपल्या मनात ते फायर निर्माण होईल. So thank you for few responses. Other people, I hope they're there even though they have not responded to me. They're carefully listening to this particular interaction. All right, thank you. Praveen, thank you. सो जिथे जिथे तुम्हाला फॉन्ट बारका वाटतोय तिथे तुम्ही झूम करू शकता. You can have that facility. Google Meet is allowing that. Now let's catch up with further point that is called as multi-dimensional aggregation queries. आता नॉर्मल टॅब्युलर फॉर्म मधला डेटा असेल तर आपल्या SQL च्या क्वेरीज वगैरे एकदम परफेक्टली चालतात. पण जेव्हा कॉम्प्लेक्स डेटा टाइप्स आहेत, जेव्हा इमेज वाला डेटा आहे, ऑडिओ वाला डेटा आहे, कुठे मॅप आहेत, गुगल मॅप वरून काय आपल्याला शोधायचं असेल किंवा त्याचं काय अनालिसिस करायचं असेल, तर तिथे आपल्या SQL वाल्या क्वेरी आहे तशा इम्प्लिमेंट नाही होऊ शकणार. आयदर त्यांच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करावी लागेल किंवा ऑल टुगेदर डिफरंट टूलच आपल्याला वापरावं लागेल. So we will see how it is done. Why there are multiple dimensions? Because data is complex. मागाच्या क्यूब मध्ये आपण पाहिलेलं, you remember, item type was there, quadrant or quarter was there, as well as cities or countries, that field was there. So how to deal with these multi-dimensional aggregation queries? So aggregation is normally a fundamental part of data warehousing. है ना? तुम्हाला पण आता ऍग्रिगेट या शब्दाचा फार उपयोग होतोय. आम्ही काय कंपनी बद्दल माहिती दिली की तुमचा पहिला प्रश्न असतो, ऍग्रिगेट कसं काढायचं सर? ऍग्रिगेट म्हणजे एक सगळ्यांचं क्युम्युलेटिव्ह रिझल्ट. तुमच्या त्या CGPA मध्ये पण असतं ना, क्युम्युलेटिव्ह ग्रेड पॉइंट अनालिसिस. आणि SGPA ला काय म्हणता बरं तुम्ही? सेमिस्टर. काय म्हणताय? SGPA चा अर्थ काय? सेमिस्टर ग्रेड पॉइंट अनालिसिस आहे का? CGPA म्हणजे क्युम्युलेटिव्ह वर्षाचं वाटतं, आणि SGPA म्हणजे सेमिस्टरचं ग्रेड पॉइंट अनालिसिस. तुमचे रिझल्ट असेच आहेत ना सध्या, CGPA, SGPA. तर ऍग्रिगेट म्हणजे जे काय आपण मागच्या 4 वर्षात कर्म केलेली आहेत, त्या कर्मांचं एकंदरीत कन्सॉलिडेटेड फळ, दॅट इज कॉल्ड ॲज ऍग्रिगेशन. तर तुम्हाला लक्षात येईल, ऍग्रिगेट शब्द तुम्ही दररोज वापरताय. आता ऍग्रिगेट करत असतात. 2-4 महिन्यात, 5-6 महिन्यात सिलेक्ट झाल्यानंतर पॅकेज हे सगळे विषय तुमच्या डोक्यात असतात. तसं aggregation is a fundamental part of data warehousing. To improve aggregation performance in your warehouse, Oracle database provides following functionalities. What sort of functionalities Oracle is providing? Here we have got this cube, कारण आपण मल्टी डायमेन्शन मध्ये आहोत त्यामुळे क्यूब. रोलअप कळाला? रोलअप, क्यूब रोलअप म्हणजे कंट्रीज मधून सिटीज वर यायचं, सिटीज मधून त्या सिटी मधल्या पार्ट मध्ये, बघा इसबावी मध्ये काय सेल आहे, परत काय ते मनीषा नगरला काय सेल आहे, त्यानंतर आणखीन गोपाळपूरला सेल काय आहे आपल्या प्रोडक्टचा, हे रोलअप. पुढे group by clause is also there. 3 grouping functions, grouping sets expression, and pivoting operations. So these are the facilities that are provided here. पुढे जाऊया आपण. The cube, the roll up,
and grouping sets. These are the extensions to our SQL. SQL ला काय extend करावं लागतंय? Because SQL is not able to deal with complex data types. SQL is not able to handle complex things. So for making querying and reporting easier and faster, cube, rollup, and grouping sets provide single result set that is equivalent to a union all of differently grouped rows. So this facility is also easily available there. Rollup, rollup calculates aggregations such as sum, count, max, mean, आणि ऍव्हरेज. तुम्हाला जो सध्या सतत शब्द चर्चेत असतो की ऍग्रिगेट कसं कॅल्क्युलेट करायचं, तर ऍग्रिगेट आपण नॉर्मली काय करतो, ऍव्हरेज काढतो. आणि ती ऍव्हरेज कशी काढताय, तर बाबा फर्स्ट इयरला मला 1000 पैकी 600 मार्क आहेत, सेकंड इयर समजा 1200 मार्काचं होतं, तिथे 700 मार्क मिळाले, थर्ड इयर 1400 मार्काचं होतं, तिथे 800 मार्क मिळाले. तर या टोटल 1000, 1200 आणि 1400, 1000, 1200, 1400 ची बेरीज आणि आपल्याला मिळालेल्या मार्कांची बेरीज 600, 700 आणि 800, या टोटलच्या अगेन्स्ट जे काय आपण कॅल्क्युलेशन करू त्याला म्हणता येईल आपल्याला ऍग्रिगेट. मुंडे आणि काय खडकी, आता इंटरनेट आलं का तुमच्याकडं? असं नका करू, गोडीत किती सांगायचं, परत आम्हाला एकदा छडी हातात घेऊन उभारल्यावर काय उपयोग नाही बरं का. पनिशमेंट हातात आम्ही जर घेऊन उभारलो तर कुठेही सुट्टी देणार नाही. वी विल ट्रबल यू रिलेंटलेसली. Now, roll-up is calculating aggregation such as sum, count, max, mean, average at increasing levels of aggregation from the most detailed up to a grand total. Finally, B झाल्यानंतर फक्त कंपनीत एंट्री मिळायसाठी आपल्याला ते सगळे ग्रँड टोटल लागते ना तुमच्या मार्कांची, तुमच्या पर्सेंटेजची. सो दॅट ग्रँड टोटल आपल्याला आपल्या स्वतःच्या केसमध्ये बनवायची असते. पण सोलापूर युनिव्हर्सिटीला 20,000, 50,000 विद्यार्थ्यांसाठी बनवावी लागते ती ग्रँड टोटल. सो तिथे ऍग्रिगेशन फार महत्वाचं ठरतं. ऍग्रिगेशन फंक्शन जस्ट इम्प्लिमेंट केला की सर्व विद्यार्थ्यांचे असे फायनल रिझल्ट किंवा काय म्हणता येईल डिग्री सर्टिफिकेट वगैरे बनवायला सोपं जातं. Cube is an extension similar to the rollup. Cube is enabling a single statement to calculate all possible combination of aggregations. The cube, rollup, and the grouping sets, these extensions allow to specify just the groupings needed in group by clause. This further allows efficient analysis across multiple dimensions without performing even the cube operation. Computing a cube creates a heavy processing load, so replacing cubes with grouping sets can significantly increase the performance. म्हणजे या ऍग्रिगेशन मधल्या पुढच्या काही वेगवेगळ्या कॉम्बिनेशन तुम्ही सध्या लक्षात घ्या. फक्त 3 महत्वाचे ऑपरेशन्स, क्यूब, रोलअप आणि ग्रुपिंग सेट्स आणि त्यांची कामं. फॉर एनहान्सिंग द परफॉर्मन्स, क्यूब, the rollup and grouping sets can even be parallelized. Parallelization of operations कालच आपण पाहिलं, intra operation parallelism and inter operation parallelism. So these multiple processes can simultaneously execute all of these particular statements. These capabilities make aggregate calculations more and more efficient, and that is how database performance and even the scalability can also be increased and enhanced. So let us go to the further discussion where we say 3 grouping functions which help you to identify the group. Each row belongs to and enable sorting subtotal rows and filtering the results. The cube operation further computes union of group bys. है ना, खूप वेगवेगळी कॉम्बिनेशन आहे तिथे, कारण आपण त्या कॉम्प्लेक्स डेटा टाईप मध्ये, कॉम्प्लेक्स डेटाबेस मध्ये आहोत त्यामुळे.
So union operation on all sort of group bys on every subset of specified attributes can also be done very easily. Consider a query. तुम्ही आता इथे तुमचं जास्त लवकर रिलेट करू शकाल. Select item name, color and size, and that aggregate operation sum on number from cells. And how this grouping is done? Group by Q, and what three elements, what three attributes we are targeting for? Item name, color and size. So हे specific आपल्याला grouping हवंय आपल्या सध्याच्या context मध्ये. So this example is ideally computing union of 8 different groupings of cells relation. So कोणती कोणती रिलेशन जी 8 आपल्या समोर येतात ती आयटम नेम कलर साइज, परत आयटम नेम कलर, आयटम नेम साइज, नुसता कलर साइज, आणि 3 एलिमेंट असल्यावर आपल्याला ऑफकोर्स त्याचे 8 कॉम्बिनेशन्स आपल्याला मिळतील. So this is how it can be understood. Relational representation of crosstab that we have just seen earlier, but with a null in place of all, can be also computed by select item name. With this query, you will again understand the importance of this aggregation. Select item name, color, and the aggregate function sum on that attribute number from which relation? Sales relation. And how this grouping is done? Group by Q, where item name and color are the targeted attributes. So this query or this function of grouping can be applied on an attribute that is returning 1 if the value is null by representing all, and return 0 in all other cases. Now select item name, color, size, and the aggregate function sum on number attribute, grouping item name as item name flag, grouping color as color flag, and grouping size as size flag from the sales relation, and group by tab is item name, color, and size. So also we can use the function decode in the select clause to replace such nulls by a value such as all. So example of this particular concept can be given as replace item name in first query by this decode function, where grouping on item name such as it has to return 1, then the value should be all, and the item name. The rollup construct basically generates union on every prefix of specified list of attributes. So the example of such a case is given as select item name, color, and size on aggregate function sum of number from sales, where the grouping is done by rollup on item name, color, and size. So it is giving the outcomes by generating the 4 groupings: item name, color, size, item name, color, item name, like this. Rollup can be used to generate aggregates at multiple levels of hierarchy. So example is, suppose table item category, where item name and category are the attributes. These are giving the category of each item. Then the following query, select category, item name, sum on number from sales and item category, where there is a condition. It says sales dot item name has to be equal to item category dot item name. And here on this combination, group by rollup can be implemented on category and item name attributes. This would ideally give a hierarchical summary by item name and by category. So these queries might sound little what I can say, difficult to kind of catch up with, but by
a couple of revisions by couple of understandings and revisits, you will be able to catch up with these particular concepts. So I guess 3 points are over out of our 10. So shall we take a pause for today? And I'll take the attendance meanwhile. So are you there? Okay. So 3 points are already done. And what are these 3 points? So we have seen the first point as our what I can say. Let's catch up with first point: introduction to decision support. Then we have been through OLAP, and then we have been through this multi-dimensional aggregation queries. So out of this huge number of points, we are able to catch up with 3 today. So we will stop here, and we'll discuss in coming lectures about further upcoming points. So meanwhile, it would be my request for you to go for attendance. Roll number 1 to 5. 1 to 5 मधली सगळ्यांनी द्या attendance इथे. You can put your numbers across. 1 to 5. Prajakta Asbe, only she is present. Okay. Then 6 to 10. 6 ते 10 मधले. Okay. झाले 6 ते 10 मधले. 11 ते 15. ओके. 16 ते 20. ओके. 21 ते 25 पटापटा. सव्वीस ते 30. 26 ते 30. ओके. रोल नंबर 31 ते 35 मधली पटापट अटेंडन्स द्या. 31 ते 35. क्विकली. प्रणोती सर्व गोड. ओके. 36 ते 40. 36-40. क्विकली, फास्ट. पुढे 41 ते 45. स्नेहल पिसे कशाला मध्ये येत आहे? 41 ते 45. 46 ते 50. प्रतीक्षा चंदन शिवे लक्ष देत जा जरा. आपल्या ग्रुपमध्ये अटेंडन्स द्यायची. 46 ते 50 झाला. आता 51 पासून 51 ते 55. पुढे चला 56 ते 60. 61 ते 65. 61 to 65. ओके. आणि 66 to 70. 61 ते 65. 66 ते 70. 71 ते 75. शेवटचा ग्रुप. ओके. ठीक आहे. देन chapter number 3 points are over. So it is like we have completed almost what I can say 1/3 सिलेबस. आणि 42 ते 45% आपला कंप्लीट झाला असं म्हणता येईल. So whenever if some you are in need of conveying syllabus completion to your CCs or HODs, even from my end I'll convey 2 chapters out of 6 are complete. That means 33% is over. And पुढच्या चॅप्टर मधले तिसऱ्या चॅप्टर मधले 3 पॉइंट झालेत, म्हणजे ऑलमोस्ट आपण एक 40 ते 42% आल्यासारखं आहोत. तर तशा पद्धतीने तुम्ही कन्वे करू शकाल. आणि माझा काय पीपीटी शेअरिंग जे मी करेन त्याच्यावरून थोडंसं मध्ये मध्ये ओव्हरव्ह्यू घेत राहा. परत तुम्हाला ताण जाऊ नये एक्झामला, अशा पद्धतीने, अशा उद्देशाने. सो विथ दिस थँक्यू एव्हरीबडी. आणि रेग्युलरली हा जो काही 1.5 तास 2 तास आपला सेशन होतोय कुठल्याही सब्जेक्टचा असेल
तर तिथे काळजीपूर्वक वेळ द्या. तुमच्यासाठीच हे लोक सगळे प्रयत्न करतायत. आपल्याकडून आपण कुठं कमी पडू नये टाइम इन्व्हेस्ट करायला. सो विथ दिस आय टेक युअर लीव्ह. गुड बाय अँड यूज युअर टाइम व्हेरी इफेक्टिव्हली फॉर aptitude preparation, English preparation, and all the very best for your further campus recruitment drives and further things. So thank you. If a field site is a central server, if a field site is a central server for some subsystem, the election must be held to determine a new server. है ना, सेंट्रल सर्व्हर जर प्रॉब्लेम मध्ये जातोय, कोऑर्डिनेटर जर प्रॉब्लेम मध्ये जातोय, then the the way elections are carried out in our country, in the same manner the elections for new server have to be taken care. Examples of central servers include, समजा नेम सर्व्हर फेल होतोय, कन्करन्सी कोऑर्डिनेटर फेल होतोय, ग्लोबल डेडलॉक डिटेक्टर फेल होतोय, तर अशा केसेस. Since it is in general not possible to distinguish between the types of failures, any reconfiguration scheme must be designed to work correctly. है ना, कारणच माहित नाही आपल्याला why it is happening. So the reconfiguration or recovery scheme must be designed correctly to accommodate all the possibilities. In particular, these situations may be avoided to ensure consistency. Two or more central servers are elected. So तिथूनच central servers, their number is 2 while performing operation, while starting operations, and even more than one partition updates a replicated data item. So this can also be one of the solution. A site can fail, and even partition, more than one partition, 3, 4, 5, 15 partitions can also अपडेट अ रेप्लिकेटेड डेटा आयटम. ह्या दोन प्रकारे आपल्याला काळजी घेता येऊ शकेल अवेलेबिलिटीसाठी. Although traditional database system place an overhead, premium means overhead, on consistency, there are many applications today that value availability more than consistency. आता बघा, लक्ष देताय, आय होप यू आर लिसनिंग. कोणत्या ऍप्लिकेशन मध्ये कन्सिस्टन्सी कॉम्प्रोमाइज झाली तरी चालेल? सोशल मीडिया ऍप्स, तुमची नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राईम असल्या ठिकाणी. पण बँकिंग ऍप्स मध्ये कन्सिस्टन्सी थोडी सुद्धा हटलेली चालणार नाही. रेल्वे रिझर्वेशन मध्ये किंवा एसटी बस रिझर्वेशन मध्ये चालणार नाही. ते रेड बस वगैरे ऍप आहेत ना, रेड बस तुमचे एकदा बुक केलं की आपण बुक केलं, त्यांनी समजा ती बसच सोडली नाही तर आपल्याला किती त्रास होतो. बसच ती आली नाही आपल्या पॉइंटला रेड बसनी बुक केलेली, देन वी फेस इश्यूज. सो जिथं जिथं अवेलेबिलिटी इज मोर इम्पॉर्टंट दॅन कन्सिस्टन्सी, अशा ठिकाणी हरकत नाही, म्हणजे जरी ओव्हरहेड गेला तरी हरकत नाही. So that is the conclusion we got to make. The design of replication protocol is different from such systems. Now, आता येऊयात आपण इथल्या काही प्रोटोकॉल्सला. मेजॉरिटी बेस्ड अप्रोच. मेजॉरिटी म्हणजे कळतंय, इट्स लाईक more than 50% of the people should agree, more than 50% of the replicas should agree, more than 50% of the resources should agree. So in this approach, the data object stores with it a version number. Whenever transaction writes, the version number is updated. If object A is replicated at n different sites, then lock request message must be sent to more than one half of the n sites. है ना, मी मगाशी म्हणालो n/2+1 पर्यंत रिक्वेस्ट जायला पाहिजे. The transaction does not operate on A until it has successfully obtained a lock on majority of the replicas. Read operation, it looks at all replicas along with the highest version number. The write operation writes all replicas on which it has obtained locks and sets the version number at all the replicas of the new version number. The failures during the transaction can be tolerated, can be considered until the sites available at commit contain majority of replicas. कुठपर्यंत चालतंय सगळं? कुठपर्यंत एखादं सरकार चालेल? जोपर्यंत मेजॉरिटी आहे तोपर्यंत. काल परवा आपण न्यूज मध्ये ऐकत होतो, राजस्थानमध्ये प्रॉब्लेम व्हायला लागला.
सो जसा प्रॉब्लेम मेजॉरिटीचा प्रॉब्लेम होतोय तसं ती सिस्टीम चालणार नाही. फेल्युअर कॅन नॉट बी एंटरटेन, फेल्युअर कॅन नॉट बी टॉलरेटेड. फेल्युअर विल बी टॉलरेटेड until majority of the replicas are agreeing. During reads, majority of the replicas are read. That is also one of the solution. If these requirements are violated, the transaction majority simply the transaction has to be aborted at any cost. As long as the requirements are satisfied, as long as majority is there, majority is satisfied, 2PC protocol can be used as usual on the sites that are available. In this scheme, the reintegration is trivial. Reintegration means what? Recovery is trivial. There is no problem as such. The version numbering technique used with majority protocol can also be used to go for quorum consensus protocol. Now, पुढचा पॉइंट आहे याच्यातला read one write all available approach. So even though failures are occurring, we would like to go for read one and write all available protocol. म्हणजे ठीक आहे, फेल्युअर जरी असलं, एका ठिकाणहून जरी मला करेक्ट माहिती मिळते पार्टिसिपेंट कडून, and it's fine, but राईट ऑपरेशनच्या बाबतीत मात्र सगळेच्या सगळ्या रेप्लिकास अवेलेबल पाहिजे. In case of read, there is no worry, but in case of write, every participating site has to involve. So a special case of quorum consensus protocol is this. So it considers the read quorum to 1 and write quorum to n. N means all site. So MCQ विचारतील याच्यावर, what is the special case of quorum consensus for read one write all? So read quorum 1 असेल आणि write quorum n असेल. In this special case, there is no need to have version numbers. However, even a single site containing the data item fails, then we cannot proceed with write operation. So that is why it is called as read one write all. I hope you are understanding. A write operation is shipped to all the replicas. It has to be shipped. It has to be propagated. Shipped म्हणू किंवा propagated म्हणूया. If a site is down, the transaction manager proceeds without waiting for a site to recover. While this approach appears very attractive, there are several complications. The complications are temporary communication failure may cause site to appear unavailable and resulting in write not being performed immediately. So read one write all available schemes can be used if there is never any network partitioning. So that is a problem, but it can result in inconsistencies in the presence of network partitions. Whenever network partitions are happening, then these problems may get created. पुढचा मुद्दा आहे साइट रिइंटिग्रेशन. इंटिग्रेशन म्हणजे कळतंय ना, तुम्ही डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन करायचे. डेरिव्हेटिव्ह म्हणजे छोट्या छोट्या पार्ट्स मध्ये डिवाइड करायचा. इंटिग्रेशन मीन्स त्या छोट्या पार्ट्स कडून वोल बनवायचा, एक पूर्ण बनवायचा. आणि रिइंटिग्रेशन म्हणजे इंटिग्रेशन झालंय ते परत तुटतंय किंवा डिराईव्ह होतंय आणि त्या डिराईव्ह झालेल्याचं परत रिइंटिग्रेशन करायचं. That is nothing but site integration. Reintegration of a repaired site or a link into the system requires a proper care. When a failed site recovers, initiate a procedure to update all the system tables to reflect the changes made. If a site had replicas of any data items, it must obtain current values, and it also ensure that it receives future updates. Reintegration of a site is more complicated since updates to the data items during the time of the site is recovering has to be taken care. Easy solution for reintegration is halt the entire system temporarily while a failed system rejoins. So are you getting? म्हणजे तुमच्यात आता मी पाहतोय मनामध्ये काय काय स्टुडंट जात आहेत, परत येत आहेत. Failed systems are rejoining. An easy solution is to halt the entire system temporarily while failed site is actually rejoining. In most of the applications, however, such a temporary halt is disruptive. Disruptive means it will be creating chaos. We cannot stop. We cannot
halt in certain real life applications. Techniques have been developed to allow the failed site reintegration while there are concurrent updates are going on. So that is nothing but the thing over here. तुम्ही लक्ष देता असं अज्युम करतो, मुंबईमध्ये पाहतो ना आपण मेगा ब्लॉक असतो एखाद्या संडेला, ज्या दिवशी सुट्टी असते सर्व ऑफिसेसला त्या दिवशी लोकल रेल्वेचं काहीतरी ते काम काढतात, त्याला मेगा ब्लॉक म्हणतात, मेंटेनन्स वगैरे है ना. पण तेच सोमवार ते शनिवार मध्ये ते मेगा ब्लॉकचं काम कधी काढत नाही का, तर सगळ्या लोकांना ट्रॅव्हल करायचं असतं मुंबईतल्या या पार्ट मधून त्या पार्ट कडे वगैरे. सो इट बिकम्स डिफिकल्ट. सो कन्करंट अपडेट होताना रिइंटिग्रेशन पॉसिबल नसतं. पण ते मुंबई रेल्वेच्या बाबतीत झालं. इकडे म्हणून तर मुंबई रेल्वेचं लोकल रेल्वेचं मेगा ब्लॉकचं काम नॉर्मली संडेजला चालतं. पण डेटाबेसमध्ये आहेत टेक्निक्स अवेलेबल. कन्करंट अपडेट चालू असताना वी कॅन गो फॉर रिइंटिग्रेशन. सो before a read or write lock is granted on any data item, the site must ensure that it is caught up all the updates on the data item. That can be one of the technique. If a failed link recovers, two or more partition can be rejoined. Since partitioning of the network limits the allowable operations by some or the all sites have to be informed of the recovery. Now, comparison with remote backup. यातला पुढचा मुद्दा. There are two alternative approaches for high availability. है ना, अवेलेबिलिटी साठीचे अप्रोचेस पाहता चालू आहे, पण आणखीन काही इथले हाय अवेलेबिलिटीचे अजून अप्रोचेस. सो पहिला अप्रोच म्हणजे काय, रिमोट बॅकअप सिस्टीम्स, आणि दुसरा म्हणजे रेप्लिकेशन. रेप्लिकेशन तर आपण पहिल्यापासून शिकत आलोय. जितक्या जास्त बँकमध्ये आपलं अकाउंट तितकं आपण सेफ. म्हणजे जरी एखादी बँक क्रॅश झाली तरी इट बिकम्स अ सिंपल सिनारिओ. वी कॅन बी सस्टेनिंग. The main difference between the two schemes of remote backup systems and replication is that with a remote backup system, actions such as concurrency, control, and recovery are performed at a single site, and only data and log records are replicated on the other site. लक्षात येते, रिमोट बॅकअप मध्ये सिंगल साइटवर होतं. In particular, remote backup systems help avoid 2PC and resultant overheads of 2PC. So maybe you will be asked an MCQ over here. Remote backup systems are definitely helping to avoid 2PC and the related overheads. Also, transactions needs to contact only one site and thus avoid the overhead of running transaction code. एकाच ठिकाणी होत आहे, एकाच साईटवर होत आहे, म्हणजे डेडलॉकचे वगैरे प्रॉब्लेम ऑटोमॅटिक रिझॉल्व्ह होतात. द रिमोट बॅकअप सिस्टीम्स ऑफर लोअर कॉस्ट अप्रोच of high availability than replication. So replication is, updating at all sites, overhead is there, it is definitely costly. On the other hand, replication's advantage is that it provides greater availability by having multiple replicas available and using the majority protocol. So in case of failure of a coordinator selection can be our next issue under consideration for increasing availability. And this increasing availability and coordinator selection is understood in this point. Several algorithms are in need of coordinator. Transaction coordinator is must. 2PC मध्ये पण ट्रान्झॅक्शन कोऑर्डिनेटरच काम करायचा, बट ब्लॉकिंगचा इश्यू होता, आणि ब्लॉकिंग झालं की 2PC प्रोटोकॉल अवेलेबिलिटी देत नाहीत, सगळी सिस्टीम होल्डवर जाते. सो टू अवॉइड दॅट, कोऑर्डिनेटर सिलेक्शन इज द नेक्स्ट इश्यू. आणि मग याच्यात इलेक्शन करायचं, सिलेक्शन आणि इलेक्शन काय काय म्हणतो ना आपण. If a coordinator fails because failure of the site at which it resides, the system can continue execution only after restarting the new coordinator on another site. एखाद्या ठिकाणचा कोऑर्डिनेटर गेलाय तर दुसऱ्या ठिकाणचा कोऑर्डिनेटर चालू व्हावा. सो वन वे इज टू ऑलवेज मेंटेन अ बॅकअप ऑफ द कोऑर्डिनेटर. कोऑर्डिनेटरचा जुडवा भाऊ मेंटेन करायचा, कोऑर्डिनेटरचा ट्विन मेंटेन करायचा. So one way is to having continue backup of the coordinator. This backup coordinator
will assume the role of the coordinator with minimal disruption and automatically easily slide होतोय आणि सगळी कामं चालू ठेवतोय. तुम्हाला कल्पना आहेच आहे, मूवीज मध्ये बॉडी डबल वापरतात. एखादा ऍक्शन सीन असेल तर ऍक्च्युली लीड ऍक्टर कधी तिथं फायटिंगचं वगैरे काम करत नाही किंवा कार रेसिंगचं काम करत नाही, तर त्यांच्या जागी असतात बॉडी डबल्स किंवा त्यांना काय म्हणू आपण, डुप्लिकेट्स, बॉडी डबल्स. सेम साधारणतः उंची आणि फेस असणारे लोक असतात. सो दॅट इज नथिंग बट आवर बॅकअप कोऑर्डिनेटर. It automatically assumes without minimal disruption. I mean, with minimal disruption, and it assumes the role. All messages are automatically directed to both coordinator and the backup coordinator. Backup coordinator maintains the same internal state information. जशी ओरिजिनलची स्टेट इन्फॉर्मेशन आहे तशी इथे पण मेंटेन होते. Only the difference between coordinator and its backup, the only difference between a actor and its body double is backup does not take any action that affects other sides. Backup never takes any action that is actually affecting the other sides. So in the event that backup coordinator detects failure of its main boss, it assumes the role of a coordinator. Since backup has all the information, state information, it can continue seamlessly. कळणार पण नाही आपल्याला बॅकअपनी तिथं काम केलंय किंवा बॉडी डबलनी त्या मूवी मध्ये काम केलंय, कळत पण नाही आपल्याला. The prime advantage to the backup approach is ability to continue immediately. Backup, if backup were not ready to assume, then election has to happen, new appointment of the coordinator has to be done. Frequently only source of some other requisite information is failed coordinator. So in that case, abort all or several transaction and restart under the new coordinator operation have to be carried out. So we say this thus the backup coordinator approach avoids substantial amount of delay. Backup definitely avoids delays in the operation, but there is a disadvantage. कोणता disadvantage आहे? त्या बॉडी डबलला पण फी द्यावी लागते ना, प्रोड्युसरला, ऍक्टरला पण काही फी द्यावी लागते, तशी बॉडी डबलला पण फी द्यावी लागते त्या ऍक्शन सीनची. डिसएडवांटेज ऑफ अ बॉडी डबल और डिसएडवांटेज ऑफ अ बॅकअप इज overhead of a duplicate execution simultaneously. The coordinator and its backup need to communicate regularly. They both need to communicate regularly to ensure their activities are synchronized. Synchronization has to be there. In short, backup coordinator approach is actually incurring the overhead. A new coordinator may be chosen dynamically by all sides to avoid these problems. So election algorithm is there, and specifically bully algorithm. म्हणजे bully algorithm is like जबरदस्तीने स्वतःच coordinator बनायचं. That is nothing but bully algorithm. This bully algorithm of election करण्याचं bully algorithm is to keep the notation and the discussion simple. Assume that identification number of a SI is I. Site SI चा identification number is I. म्हणजे S10 चा आपण 10 समजूया. And chosen coordinator will always be active at site with largest identification number. Hence, coordinator fails. When coordinator fail and duplicate is not there, algorithm must elect the active site which is having largest identification number. So algorithm must send the number to all the active sites and get its election confirmed. Suppose SI sends a request which is not answered by the coordinator, then in this case it is assumed that coordinator has failed and SI tries to elect itself. And this trying of electing itself is nothing but bullying, zabardasti, forcefully control घ्यायचा. If SI sends an election message every site, then it has a highest identification number. Site SI then waits for a time interval, say T, for an answer from any of the sites. If receives no response, then it simply assumes that all sites are with the highest number than what I has been there, and it elects itself. So bullying algorithm is nothing but electing ourselves. लक्षात येतं? Bullying algorithm is electing ourselves. So it
it gets elected and it forces all sides. So that is nothing but Boolean algorithm. आणि शेवटचा पॉइंट याच्यातला आहे, एकच मिनिटात सांगेन. ट्रेड ऑफ बिटवीन कन्सिस्टन्सी अँड अवेलेबिलिटी. ट्रेड ऑफ म्हणजे कन्सिस्टन्सी जास्त मेंटेन करायला गेलो आपण तर अवेलेबिलिटी खाली जाते, जास्त अवेलेबिलिटीला आपण करायला लागलो प्रेफरन्स तर कन्सिस्टन्सी खाली जाते. So consistency availability need to be in balance. Consistency and availability are in a way inversely proportional. So that is how it is to be understood. Cap theorem. Cap theorem means what? Consistency, availability, partition, tolerance. So this Cap theorem says an execution of a set of operations on replicated data is said to be consistent if its result is the same as if the operations were executed on a single site in some sequential order, and the sequential order is consistent with the ordering of the operations issued by the each process. So this is how, I mean, in case of more availability options like social networking that I was talking about. सोशल नेटवर्किंग मध्ये आपल्याला आवश्यकता नाहीये जास्त कन्सिस्टन्सी असण्याची, मग तिथे कुठल्या प्रॉपर्टीज एन्श्योर होतात? हा बाबा अवेलेबल आहे, सॉफ्ट स्टेट मध्ये इव्हेंच्युअली कन्सिस्टंट आहे. जिथं हाय कन्सिस्टन्सी पाहिजे तिथं ह्या तीन गोष्टी आल्या, कन्सिस्टन्सी, अवेलेबिलिटी, पार्टिशन, टॉलरन्स, कॅप. अँड सोशल नेटवर्किंग मध्ये बेस, बेसिकली अवेलेबल, सॉफ्ट स्टेट अँड इव्हेंच्युअली कन्सिस्टंट. सो दिस इज हाऊ this state cannot be handled by the database. Instead, database detects and informs the application about inconsistency. The application then decides to handle the inconsistency. So 9 and 10 that are done today, and we'll catch up with the attendance, and I'll see you I'll request you guys to go for attendance. Roll number 1, 2, 3, 4, 4 absent आहेत, बरेच दिवस झाला. 5, 6, 7 absent, 8, 9, 10 absent, 11, 12, 13, 14, 15, 16, 19, 21, 2 absent, 24 absent, 25 Rajashree Gaikwad, okay, 26, 27, 28, 36, 37, 38, 39, 40, 41, 42, 43, 44, 44 नाही घेणार मी. आता काय तुम्ही पण त्यांच्याकडून वकिली नका करू, त्यांना बोलू दे डायरेक्ट माझ्याशी. दररोज असंच नाटक चालणार है ना, दुसऱ्यांची वकिली नका करू. लेट देम अप्रोच मी, देन आय विल सी वेदर दे हॅव लिसन्ड ऑर नॉट. आय विल आस्क सम क्वेश्चन्स. सर रोल नंबर 21 प्रेझेंट. हा ठीक आहे, घेतला मी. दुसऱ्याचं नका मला कल्पना देऊ, लेट देम फेस मी.
कुठे आलो होतो आपण? 47, 48, 49. ओके. 50, 50, 50 absent, 51, 52, 53, 51 absent, 55, 56 absent, 56 absent, 57, 57 present है, okay. 58, 59 absent, 60 present, 61, 61, 62, 63, 64, 65 present है, okay. 66, 67 absent दोघं. 69, 70 absent दोघं. 71 ते 75 नवीन सगळे आहेत का? 74 कोण आहे? 74. ओके, ठीक आहे. थँक यू अँड let's meet during next lecture to finish the chapter on probably Monday or Wednesday whenever there is a lecture. So meanwhile, all the best. या 75 घेतला मी, विनीत घेतला मी. ओके ओके ओके, यू कॅन लीव. बाय.